कधी करता आराम? आराम एक दीड 2-2.5च्या नंतर रथाचे पूर्ण सजावट झाल्याच्या नंतर. किती वर्ष झाली हो तुमच्या वारी? मला 4 वर्ष 4 वर्ष आलंय मला. 4 वर्ष. हो. बाकीच्या 18, 20 वर्षाचा त्यांचा अनुभव. हो त्यांचा अनुभव आहे. नाही आम्हाला थकवाच येत नाही माऊली. थकवा हा विषयच नाहीये. माऊलींचं काम करायच्या वेळेस रथाचं आहे ना, थकवा हा विषयच जाणवत नाहीये. रात्रभर 15 दिवस जरी जागलं ना तुम्ही तरी आज थकवा हा विषय वाटणार नाही. एक आपण शेतात गेलो थकवा वाटेल, पण इथं आलो थकवा वाटू शकत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींची कृपा. हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. माऊली रामकृष्ण हरी. माऊलींच्या पालखीचा दिवस कसा असतो? सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत, काकडा आरतीपासून तर दुसऱ्या मुक्कामी पालखी तळावर जाईपर्यंत. आता सध्या रात्रीचे 12:30-1 वाजलेला आहे आणि माऊलींचा रथ सजवण्यासाठी तयारी सुरू झालेली आहे. हे बघा, फुलांची सजावट, फुलं रेडी झालेली आहेत, सगळी डिझाईन ठरलेली आहे. हे माऊली सगळे जी डिझाईन प्रमाणे ते व्यवस्थित त्यांची कात्रीने कापून त्याची तयारी करतायत आणि हे जे ठरवून दिलेले जी मंडळी आहे तेच डिझाईन ठरवतात आणि माऊलीचा रथ सजवत असतात. तर आता ही अशा प्रकारे सध्या ही सजावट सुरू आहे. हे माऊली सध्या करतायत. हे कुठं लावायचं मग आता याला? हे रथाच्या वरती जे तोरण लागतं त्या तोरणाच्या वरती हा पट्टा लागतो. तोरणाच्या वर पट्टा ह्या पद्धतीने आम्ही फिटिंग करतो. कुठल्या झाडाची येते पालं? हे कामिनी बोलतात त्याला. बर. आणि कुठनं येतात? हे पुण्यावरून मार्केट यार्ड. मार्केट यार्डवरून. मग आता तुम्ही रात्रभर हेच करता, झोपायचं कधी? 3-3:30 वाजता. 3-3:30 वाजता. हो. मग तुम्ही पुढे जात असाल गाडीत? हो, नंतर पुढे जातो. कधी करता आराम? आराम एक दीड 2-2.5च्या नंतर रथाचे पूर्ण सजावट झाल्याच्या नंतर. किती वर्ष झाली हो तुमच्या वारी? मला 4 वर्ष आलंय मला. 4 वर्ष. हो. बाकीच्या 18, 20 वर्षाचा त्यांचा अनुभव. हो त्यांचा अनुभव आहे. बरोबर. काय वाटतं, काय भाव असतो मनात? मनात एकदम असं आनंद उत्सव वेगळाच आहे ना तो. आपण बनवलेली डिझाईन लाखो लोक त्याला स्पर्श करतात, बघतात आणि आवडीने फोटो वगैरे काढतात, व्हिडिओ आणि का स्टेटस ठेवतात. जास्त आवड, फुलांची डेकोरेशन छान झालेलं असं म्हणतात. त्यांना आवड भरपूर आहे. तुम्हाला काय वाटतंय सगळं? मला त्याचा पुरेपूर आनंद आहे. बरं. आम्ही रथ पाहत असतो पण त्याच्यासाठी झटणारे रात्री बेरात्री तुमचे हात दिसत नाही. आम्हाला थकवाच येत नाही माऊली. थकवा हा विषयच नाहीये. माऊलींचं काम करायच्या वेळेस रथाचं आहे ना, थकवा हा विषय जाणवत नाहीये. बघा आता मी पण रात्री आता 12:30-1 वाजलाय, मला पण थकवा नाहीये. आणि खरंच सांगतो, म्हणजे बोलायचं म्हणून नाही, खरंच थकवा नाही. रात्रभर 15 दिवस जरी जागलं ना तुम्ही तरी आज थकवा हा विषय वाटणार नाही. एक आपण शेतात गेलो थकवा वाटेल, पण इथं आलो थकवा वाटू शकत नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. माऊलींची कृपा. माऊलींची कृपा. तर पुढे आता माऊलींच्या पालखीची पादुकाची नित्य स्नान होईल. त्यानंतर काकडा आरती आणि त्याच्यानंतर नित्य स्नान होतं आणि त्याच्यानंतर पालखीचं प्रस्थान सकाळी 6 वाजता होईल. हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.